नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहताय तर डिजिटल अहिल्यानगर आणि आता आपण आहोत जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी. लव्ह जिहाद विरोधी आणि धर्मांतर विरोधी कायद्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचा प्रशासनाला विसर पडलाय का, असा प्रश्न उपस्थित करत आज सकल हिंदू समाज अहिल्यानगरच्या वतीने प्रशासनाला या कायद्याविषयी स्मरण करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी मोठ्या संख्येत हिंदुत्ववादी तरुणांसह महिला भगिनी उपस्थित होत्या. छत्रपती संभाजी महाराज की जय। आई भवानी शक्ती दे, लव जिहादला मुक्ती दे, आई भवानी शक्ती दे, लव जिहादला मुक्ती दे, लव जिहाद विरोधी कायदा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, लव जिहाद विरोधी कायदा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। मागच्या वर्षी 14 फेब्रुवारीला सरकारने एक GR काढला होता की महिलांची फसवणूक, महिलांचे होणारे छळ, बळजबरीने होणारं धर्मांतरण म्हणजेच लव जिहाद विरोधी आणि धर्मांतरण विरोधी कायदा करण्यासाठी एक विशेष समिती त्यावेळी स्थापन केली होती. परंतु आज 1 वर्ष झालंय, त्यावरती कोणताही निर्णय नाही, कुठलाही कायदा नाही. म्हणूनच आज 13 फेब्रुवारीच्या निमित्तानं सगळ्याच आपल्या नगरमधील महिला असतील एकत्रित येऊन महिलांची सुरक्षितता आज कुठेतरी गरजेची आहे. कारण आज आपण पाहतोय नगरमध्ये ज्या घटना घडत आहेत, मध्यंतरी शाळेमध्ये असतील किंवा अल्पवयीन मुलींना फसवण्याच्या घटना काही घडत आहेत, तर यासाठीच महिलांची सुरक्षितता कुठेतरी गरजेची आहे. यासाठी लव जिहाद विरोधी आणि धर्मांतरण विरोधी कायदा व्हावा, यासाठी आज सगळेच जण इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. मागच्या 14 फेब्रुवारीला शासनाने एक GR काढला. त्यामध्ये महिलांची होणारी फसवणूक, महिलांवरती होणारा अत्याचार, बळजबरीने होणारे धर्मांतरण आणि तसेच लव जिहाद विरोधी कायदा व्हावा, यासाठी सरकारने एक GR काढला, एक समिती त्यावेळी स्थापन केली. परंतु आज 1 वर्ष झालंय, महिलांची सुरक्षितता ही सरकारी टेबलवर धूळ खात पडलेली आहे. मग आमचा सरकारला एक प्रश्न आहे की 1 वर्षात निर्णय नाही, मग आमची सुरक्षितता कधी? कुठेतरी आज लव जिहाद विरोधी कायदा झाला पाहिजे. कारण आज आम्ही ज्या घटना पाहतोय की अल्पवयीन मुली असतील किंवा 35 ते 40 वर्षाच्या महिला देखील असतील, यांना लव जिहादच्या जाळ्यात अडकून आज कुठेतरी त्यांची संख्या वाढवण्याचं काम काही वृत्तीचे लोक करत आहेत. आणि यावरती नक्कीच आज हिंदू समाजाने एकत्रित आलं पाहिजे. आणि आज हिंदू समाज अहिल्यानगरमध्ये एकत्रित आला आणि जिल्हा अधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. आमची एवढी एकच मागणी आहे की हा प्रश्न फक्त माझा आणि यांचा नाही, तर आज महाराष्ट्रातील प्रत्येक माय भगिनीचा हा प्रश्न आहे. म्हणूनच लवकरात लवकर धर्मांतरण आणि लव जिहाद विरोधी कायदा झाला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. जय श्रीराम. आज आपण परत एकदा अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेलो आहोत. महिलांची सुरक्षितता आणि लव जिहाद कायदा याविषयी आम्ही परत एकदा आवेदन दिलेले आहे. नगरमध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रात जे काही प्रकार घडत आहे, महिलांचे बेपत्ता होणे, मुलींवर होणारे बळजबरीने धर्मांतर, या सगळ्या विषयी आम्ही आज परत एकदा निवेदन दिले आहे. आणि या आधी 1 वर्षापूर्वी सरकारने जो GR दिला होता, त्या GR विषयी आपण परत एकदा इथे आवेदन देऊन त्यांना परत एकदा याचं आठवण करून दिलेली आहे की आम्हाला याविषयी लवकरात लवकर कायदा निर्माण करून दिला जावा. काय आश्वासन देण्यात आलंय तुम्हाला? 1 वर्षापूर्वी यांनी जो GR काढला होता, त्यात त्यांनी दिलं होतं की आपण लव जिहाद विषयी लवकरात लवकर कायदा निर्माण करून देऊ, धर्मांतरणाविषयी लवकरात लवकर कायदा निर्माण करून देऊ. पण अद्यापही 1 वर्षात अजून कुठलीही त्यांनी प्रक्रिया केलेली नाही, कायदा निर्माण झालेला नाही. आज तुम्ही निवेदन दिलंय, तर तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलंय? आम्हाला त्या जे निवेदन दिले त्या बदल्यात त्यांनी सांगितलंय की आम्ही हे तुम्हाला सरकारपर्यंत पोहोचवून देऊ, पण बघू अजून यावर काय प्रक्रिया केली जाते किंवा परत एकदा आपण महिला इथे एकजुटीने येऊन परत त्यांना ह्या प्रश्नाचं उत्तर विचारणार आहोत.